शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. प्रभाग क्रमांक 9 मध्ये शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार शकुंतला सुरेश पवार, गुलाब दौलत माळी, सविता करण गायकर आणि प्रेम दशरथ पाटील यांनी प्रभागात दहशतमुक्त भयमुक्त वातावरण निर्मिती करून प्रभागाच्या विकासाचा ध्यास अंगाशी बाळगला असून त्यांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. या प्रचार रॅलीत नाशिकचे माजी महापौर तसेच नुकतेच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेले दशरथ पाटील हे स्वतः उमेदवारासोबत प्रचार रॅलीसाठी प्रभागात उतरले आहेत. आतापर्यंत प्रभागात विविध रस्ते, कचरा, गुंडगिरी अशा विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. एवढ्या वर्षात जे विकास कामे झाली नाही ते आम्ही करून दाखवू, त्यामुळे आम्हाला धनुष्यबाण निशाणीवर बटन दाबून भरघोस मताने निवडून द्या, असे आवाहन उमेदवार प्रेम पाटील, सविता गायकर, गुलाब माळी आणि शकुंतला पवार यांनी केलं आहे. गेल्या 15 वर्ष मी पहिला परिचय देतो. मी प्रेम दशरथ पाटील, शिवसेनेचा अधिकृत उमेदवार. माझा अनुक्रमांक 3. मी सर्वसाधारणमधून उभा आहे आणि क मधून सविताताई गायकर, ब मधून गुलाब माळी, अ मधून शकुंतला पवार. आम्ही जो आता या प्रभाग क्रमांक 9 मध्ये फिरतोय, प्रतिसाद इतका प्रचंड लोकांचा आणि उत्साह आहे. जे 15 वर्षाची दहशत आणि जो एकही ठोस काम केलं नाही प्रभाग क्रमांक 9 मध्ये केलं आणि समस्यांचा पाडा आमच्यासमोर इतका मोठ्या प्रमाणामध्ये पाडला लोकांनी. रस्त्यांचा असो, पतदीपांचा असो, तिथं कचराचा असो, पाणी कमी दाबाने पाणी येणं आणि मेन गुंडगिरीची वाढणी आणि या 15 वर्षामध्ये दहशत झाली आणि बऱ्याच खून झाले या प्रभागामध्ये. सगळ्यांचं म्हणणं गेल्या 15 वर्षापूर्वी जो आपणचा प्रभाग होता, जो संयम आणि शांततेचा आणि आनंदाचा जो प्रभाग राहायचा, इथं पोलिसांची त्यावेळेस गरज लागायची नाही, हाच शांततेचा प्रभाग आपल्याला परत घडवायचा आहे. आणि नक्की यावेळेस प्रभाग क्रमांक 9च्या नागरिकांनी ठरवलं आहे की पर्यावरण नक्की घडणार आहे आणि याच जोमाने आम्ही सगळ्यांनी काम करतो आहे. मी गुलाब दौलत माळी, मी ब गटातून आहे. माझा अनुक्रमांक 3 आहे. माझ्याबरोबर 4 उमेदवार आहे. प्रेमदादा, सविताताई करण गायकर, शकुंतला पवार. आणि इकडं जे पाहतोय आम्ही, रस्ते बरोबर नाही, खड्डे बरोबर नाही, ड्रेनेज आहे, कचरा आहे, परिसरात कुठल्याही प्रकारचे कामं झालेलेच नाही. आत्तापर्यंत 15 वर्षात काहीच झालेलं नाही. त्याच्यामुळे इकडं समस्या ज्या आहेत, आम्ही समस्या सोडू, आम्ही काम करू, आम्हाला निवडून द्या, आम्हाला प्रतिसाद चांगला द्या. आम्ही जरूर तुमच्यासाठी दारादारात येऊ. आम्ही जनसेवा करू आणि आम्ही सेवक आहे. आम्ही नगरसेवक म्हणून नाही राहणार, आम्ही सेवक म्हणून राहू. यावेळेस प्रभाग 9 मध्ये शिवसेनेचे जे प्रभाग 9 मध्ये माननीय एकनाथजी शिंदेंचे शिवसेनेचे जे 4 सिलेंडर आम्ही फिरतोय, हे फिरत असताना जे प्रभाग 9 मध्ये भगवं वादळ जे फिरत आहे, ह्यावेळेस 100% प्रभाग 9चं परिवर्तन घडणार आहे. त्यांची प्रभागात जी दहशत आहे ती मोडून काढणार आहे आणि ती दहशत मोडून यावेळेस जे जनता दरबार भरवतात, जे बंगल्यावर या म्हणतात, त्यांचा सापडा सूप आम्ही करणार आहे ह्यावेळेस. आणि त्यांच्या आशीर्वादाने, एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने हे 4 शिलेदार ह्यावेळेस ह्या प्रभाग 9वर शिवसेनेचा 100% फडकवणार. मी आम्हाला चव्हाणला बरोबर मताने निवडून द्या. जो माजी नगरसेवक आणि त्या माजी नगरसेवकाचा पोरगा म्हणजे डमी तो झेरॉक्स निवडून यायचा हा आणि पोरगा करायचा, भूमिका बजवायचा. म्हणजे जिथे 15 वर्षामध्ये या प्रभागामध्ये मी महापौर असताना त्याच्या 10 वर्ष अगोदर या प्रभागाची नाशिक शहरामध्ये सुंदर, स्वच्छ आणि चांगला प्रभाग म्हणून शांततामय, भीतीमुक्त प्रभाग होता. पण या 15 वर्षामध्ये या प्रभागाची एकदम दिशा आणि दशा वाईट झालेली आहे. सगळे रस्त्याने पाहिलं, अख्खे रस्ते तुटलेले, फुटलेले, निकृष्ट. एवढे मी जलनगरीवरती फाशीच्या डोंगरावर जलनगरी बांधली, तिथे इतकं पाणी नाशिकला दिलं जातं, पण या प्रभागामध्ये कमी दाबाने पाणी येतं असं महिलांची तक्रार. नंतर महिला म्हणता भीती वाटते बाहेर फिरायची. आणि कचऱ्याचं जर साम्राज्य तुम्ही लोकांनी पाहिलं, ही 4ही उमेदवार शिवसेना पक्षाची धनुष्याची उमेदवार असलेली ही सगळी जण मंडळी माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने हे प्रभागामध्ये फिरत आहे. 4ही उमेदवारांना लोकांना बदल दिसेल आणि तुम्हाला 15 तारखेला हे 4ही उमेदवार हा प्रभाग दहशतमुक्त करण्यासाठी नगरसेवक झालेले दिसतील
असं लोकांनी ठामपणे सांगितलेलं आहे. कारण जो उमेदवार घरात बसून म्हणायचा मी निवडून येणार आहे, आता दारदार फिरतोय. जर विकास केला असता तर दारोदार फिरायची गरज पडली नसती. दुसरी गोष्ट, कार्बन नाक्यावरती टपरीचा हप्ता, फ्लॅट बांधताना फ्लॅटचा हप्ता, बाप बेटे टॅक्स, हे सगळं बंद करण्याचा लोकांनी निर्णय घेतलेला आहे. त्यांच्यापुढे पर्याय एकच आहे, 15 तारखेला धनुष्य बाणापुढे बटन दाबा. प्रेम दशरथ पाटील, गुलाब माळी, सविता गायकर, शकुंतला पवार या सगळ्यांना निवडून आणण्याचा निर्णय या नागरिकांनी घेतलेला आहे. तुम्हालाही धन्यवाद. यानिमित्त आज प्रभागातील अहिल्याबाई होळकर चौक, कार्बन नाका परिसरातून शिवसेना रॅली काढून भव्य शक्ती प्रदर्शन करून प्रचार करण्यात आला. यावेळी नागरिकांनी देखील उमेदवारांचे स्वागत करून औक्षण केले. NCN न्यूजसाठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर.